नमस्कार मंडळी, रात्रीचे आता 10:49 झालेले आहेत। आता आपण आहोत साखरप्यामध्ये, देवडे गाव चाचे परिवार यांच्या इथे आलो आहोत। एक नंबर घर आहे, एवढं मोठं कुटुंब आहे ना, एकत्र आहेत आणि क्वचित गावांमध्ये असं घर बघायला मिळतं आहे। आणि घराच्या बाजूला मस्त की शेती आहे, तुळस आहे, एक नंबर। इथून असं वाटतं की छोटं घर आहे, पण आतमध्ये ज्यावेळी जातो ना त्यावेळी अप्रतिम, अल्टिमेट। बघा ना, आपल्या साखरपामध्ये एक नंबर घर आहे। म्हणजे माझ्या नजरेमधलं असे अनेक घरं असणार आहेत। तर तुमच्या गावामध्ये ना अशी घरं असेल ना तर कमेंटमध्ये मला सांगा। हा आपला मित्र आहे, आपला सबस्क्रायबर पण आहेत, योगेश चाचे म्हणून। गाव कुठलं आहे? देवडे गाव। देवडे गाव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। हां, आपलं हे देवडे गाव आहे। साखरप्यापासून साधारणतः 9-10 किलोमीटर आहे आतमध्ये। खेडेगाव आहे, सह्याद्रीच्या रागेमध्ये आहे। आपलं इथून 1.5 किलोमीटर, 1.5 तास साधारण चालत आपलं विशालगड आहे। म्हणजे विशालगडाच्या पायथ्याशी आपलं हे गाव आहे, देवडे गाव। ओके, आपल्या या घराला साधारण किती वर्ष झाले? हे साधारणतः तुम्ही घर पाहताय ना, हे आमच्या पंजोबांच्या काळातलं घर आहे। म्हणजे तेव्हा त्यांनी पायाभरणी केलेली आहे। त्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेले। आमचे आजोबा 4 आजोबा होते, त्या 4 आजोबांचे परत त्यांची मुलं, म्हणजे आमच्या आजोबांचे 4 मुलं। एकदम मोठं कुटुंब आहे एकंदरीत। ओके, आता तू पाहतोय की आपलं घर भरलेलं तुला दिसेल, याचं कारण आहे गणेशोत्सव। तर हे जरी आमचं 4 कुटुंब असली मोठी, तरी गणपती मात्र सिंगल आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक चांगलं आहे की सण असेल ना तर सर्व कुटुंब एकत्र असतात। आणि आमच्या गावात सांगू तुला महत्वाची गोष्ट ही आहे की वर्षावल नाहीये। याचं कारण हे की जरी 4 कुटुंब असले वेगवेगळे, आता आम्ही सर्व मुंबईला असतो, परंतु शिमगा आणि गणपती या दोन्ही उत्सवासाठी सर्व, आता नाही म्हटलं तरी आमच्या घरात 40-50 लोक असतील। ओके, आपला गणपती हा अनंत चतुर्थीपर्यंत असतो, त्यामुळे मागे पुढे असे येतात। आता पहिले सर्व आमचे घरातले सगळे बीएमसी मध्ये होते, त्यामुळे त्यांना काय तेव्हा इश्यू नसायचा। 11 दिवस सगळे असायचे। पण आता थोडं प्रायव्हेट असल्यामुळे अर्धे पहिले आगमनाला येतात, नंतरचे मध्ये येऊन असं विसर्जनापर्यंत थांबतात। अर्धे बघताय बघा, नाव पण आपल्याला दिलेलं आहे, आमच्या आनंदी नाव आहे, पणजीचं नाव आहे, पणजीचं नाव आनंदी निवास चाचे परिवार। तर मंडळी, आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये खरा खजिना आहे, ते म्हणतात ना की जो हिरा असतो तो आतमध्ये असतो। मस्त की इथे बसण्यासाठी जागा आहे। हे पहिल्यांदा हे सर्व पूर्ण हे जे आहे बाहेरची साईड पूर्ण ओपन होते। हे पहिलं ओपन होतं, 2 रूम नव्हत्या, त्यामुळे तुला तेव्हा आला असतील ना, पूर्ण हा स्पेस पूर्ण दिसणार। ओके, आणि आपल्या घरातलं महत्वाचं म्हणजे सोफा। तू कोकणातले बहुतांश घर बघितले असतील, त्याच्यामध्ये हे अशी लाकडाची आणि झोपाळे असतात। आज अचानक भयानक आपण राजापूरवरून साखरप्याला आलेलो। याचं मेन कारण इकडे आहेत, हे आमचे चिपटे आहेत, वडिलांचे खास मित्र आहेत। बीएमसी मध्ये कार्यरत सध्या आहेत। आता आमचे वडील सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांची दोस्ती एकदम जुनी आहे। त्या दोस्ती खातर आणि सुनील भाईला आपल्या घेऊन आलेले आहेत डायरेक्ट राजापूरवरून। तसं बघायला गेलं तर जय आणि वीरू त्याचे खास जोडी आहे तसे एकदम, होय ना। आता राजापूरवरून एवढा तू 6:30 वाजता निघाला तुम्ही, 1.5 तासाचं या ठिकाणी 8:30 वाजता आम्ही पोहोचलो। मग रात्रीचं ते पण रात्री आलोय। चला आता आतमध्ये जाऊया आपण। इकडे काय म्हणतो भाऊ? आता आपण ओटीच्या परिसरात आलोय। ऍक्च्युअली पहिलं जुनं घर होतं ना, त्याच्यामध्ये ओटी आणि पडवी असा भाग होता। कालांतराने मग लोकांना वरती चढायला वगैरे प्रॉब्लेम व्हायचे, त्याच्यामुळे चढायला उतरायला गुडघ्याचे त्रास होत असल्यामुळे आपण आता हे सर्व प्लॅन केलंय। मातीचं होतं घर ऍक्च्युली, म्हणजे पूर्ण जमीन मातीची होती, पण आता काय सगळं आपण हे केलेलं आहे। ओके, आता तरी किती बिराड आहे? आता बिराड म्हणजे पहिले 4 आजोबा आमचे, आता आमच्या आजोबांची 4 मुलं, सगळे एकत्रच आहेत। त्यानंतर जे 1 नंबर आजोबा होते, त्यांचा 1 मुलगा, त्यांची रूम आहे। ओके, मग आता समजा किती रूम असेल? आता ही यांची 1 रूम आहे, इथे 1 रूम आहे। बघूया आपण। तर मंडळी बघा, गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता, मूर्ती बघा, 1 नंबर आहे, जबरदस्त। आता ही आपली 4 कुटुंबाची मूर्ती आहे, म्हणजे त्याच्यामुळे आमची वर्षावल नसण्याचं कारण हेच आहे। भले आम्ही मुंबईमध्ये सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी गणपतीच्या निमित्ताने सर्वजण आपले एकत्र येतात आणि आता गणेशोत्सव साजरा करतो। 1 नंबर आजोबा
तुलाही पण दाखवतो, इकडे सगळ्यांचे फोटो पण आहेत. हा. आपल्या कोकणामध्ये हेच एक हे आहे की बाबा आपण पूर्वजांची आठवण म्हणून फोटो असतात बघा. हे बरोबर एक आहे. नंबर आजोबा आहेत, हे 3 नंबर आहेत, आणि आमच्या आजोबा तिकडे 2 नंबर. ओके. पाल इकडे सगळ्यांचं बघा, असं सगळ्यांचे फोटो आहेत फोटो इथे. लावले असतात, कारण आपले जे आपले पूर्वज आहेत त्यांची आपण आठवण ठेवलं पाहिजे. इकडे आमचे 2 नंबर आमचे आजोबा, 3 नंबर आजोबा. तिथे तो देवार आहे. हा देवाला आहे. हा हा त्या काळातच म्हणजे आहे ना, पूर्वजाच्या काळापासूनचा आहे तो. ओके. इकडे आहे ते 4. बघा आता आम्ही 11 वाजता आहे ना शूट करतोय, रात्रीचे 11 वाजता, सकाळचे पण नाहीत. इथे रूम बघा, आता हे थोडं पुढे आहे भाऊ. हे बघा इथे जे रूम दिसत आहेत ना, आपल्या चाल सिस्टम आहे, एकदम मुंबईची चाल सिस्टम आहे. मुंबईची चाळ सिस्टम आहे ती. कारण विषय कसा आहे, तिथे एक रूम आहे, तिथे एक रूम आहे, हे 4 नंबर आजोबा. ते 4 नंबर. दाखवलं मग ते इथे एक रूम आहे ना, हा. हे बघा इथे एक रूम आहे, हे आता ही एक रूम आहे इथे. हे किचन आहे. हे म्हणजे आता आमचं कुटुंब, हा म्हणजे आमचे आजोबा, हा त्यांचे 4 मुलं, म्हणजे आमचे काका वगैरे, हा त्यांचं हा परिसर आमचा आहे. हा इकडे किचन आहे, हा थोडंसं आता चाललंय इकडे गावाचं असल्यामुळे. हा आणि जे लादी वगैरे ऍक्च्युअली जुनी खूप वर्षापासूनची आहे ना. हा. इथे एक रूम आहे ना, इथे एकत्र 2 आहेत. म्हणजे हे जेवण खोली आहे काही. नाही जेवण खोली इकडे बघ, किचन ओके, तिकडे ते त्या साईडला आहे जेवण खोली. ओके. स्टोरेज वगैरे आहे. इथे एक रूम आहे, या इथे एक, आणि इथे किचन आहे बघा. आता पहिला बघितला तो आपला पारंपरिक किचन आहे. हा. थोडासा मॉड्युलर केलाय आपण. इकडे हा. गॅस वगैरे आहे, हा त्याच्यामुळे इकडे आपण असा केलाय. तो आहे तिथे आपण देवाचं नैवेद्य वगैरे ना, त्या ती जी चूल आहे तिकडे दाखवते तुला. हा. हा हे बघा इथे पण पाळलाय, बाहेर पण पाळलाय, वॉशरूम वगैरे सगळं आतमध्ये आहे. आता आतमध्ये केलं सर्व. हा. कारण आता कसं आहे, थोडं ते बाहेर जायला वगैरे आता तू पाहिलंच हो सर्व घसरंडी असते सगळे. हो. आणि रात्रीची वेळ कोकणामध्ये म्हटलं तर बाकीचा साप, बिबट्याचा त्रास आहे, सापांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण हे आतमध्ये केलेलं आहे. हा 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 आपला मॉड्युलर किचन आहे. सर्व घेतोय जेवणाचं गोडाऊन. आता आपण बघा सगळ्यांच्या घरातलं दिसत असतील हो, घरघंट्या, घरघंटी आहे. घरघंटी पण आहे इकडे. पण आहे ना, मगाशी आम्ही जेवलो एकत्र, पण तरी नाही म्हटलं तर 20 जण ते कुठेच गेले ना, 20-25 जण. ओके. चूल आहे इकडे, आपण फक्त देवाचा नैवेद्य वगैरे करतो. तर या चुलीवर कधी आपण नॉनव्हेज करत नाही, लक्षात घे. याच्यावर नॉनव्हेज कधीच करत नाही. ओके. इथे फक्त व्हेजच. देवाचं नैवेद्य फक्त. ओके. इकडे महत्वाची गोष्ट दाखव बघा इकडे. माळा बघा कसा आहे बघा. आणि हे तू बघतोय ना, जुन्या काळामधला एकदम जिना आहे. हो हा जुना त्या काळातला, पण आजोबांच्या काळातला असेल, भरपूर वर्ष आलेला. होय ना. आता असं कुठं बघायला मिळत नाहीये. बघायला मिळत नाही. तेव्हाच आहे ना. 8 पासूनच आहे. हा समज 70 पासूनच, पण लाकडाचं असल्यामुळे बघ एखाद दुसऱ्या आता फळी थोडीशी झाली असेल, जीर्ण झाली असेल. बाकीचं स्ट्रक्चर वगैरे आहे तशाच तसं आहे. पण एक मंडळी मी बघितलंय की हे घर बघितलं ना, म्हणजे एकत्र कुटुंब आजही आहेत, आणि याचं हे जिवंत उदाहरण आहे बघायला गेलं तर. महत्वाची गोष्ट हीच आहे, एकत्र कुटुंब असल्यामुळे जास्त खोल्या आहेत, थोड्या कमी जास्त पडतात, पण आपण ऍडजस्ट करतो. त्या बाजूला पण आहेत का? त्या बाजूला पण आहे. आता आपण तिथे पण जाऊया. सांगते नाही म्हटलं तरी असं लांबीला आहे ना, 1,500-2,000 हजार स्क्वेअर फूट कुठेच गेलं नाहीये. या इथे पण आहे. आता सध्या मला वाटतं 40-1 जण असतील घरामध्ये ना, 40-50 जण. बघतो ना, देवाला पण त्या काळातलं आहे, जुन्या काळातलं आहे. जुन्या काळातलं आहे. इकडे दाखवतो. त्याला काहीतरी वेगळं म्हटलं जातं. हे देवालाच आहे तो. बघा थोडं आतमध्ये जाऊया, इथे देवारा बघूया. सर्व त्या काळातलं, सर्व पंडितांच्या काळातलं आहे. ओके. म्हणजे नाही म्हटलं तर ही आता 3री पिढी हा आहे. 3री पिढी. पणजोबा, तिसरी, हा. आजोबा, आमचे वडील, आणि आता आम्ही आहे ना, आता आमची मुलं आहेत, समज. 3री पिढीतला आता आजही तसंच शाबूत ठेवलेलं आहे. जिकडे बघशील ते पब्लिक असेल. इकडे हे आपल्या 3 नंबर आजोबांचं आहे, यांचं पण साधारण सेमच आहे. हे पण रूम आहे इथे सगळ्यांना, सेमच आहे. इथे पण असंच आहे. साधारण सिस्टम तशीच आहे यांची पण. हे आता इकडे 3 नंबर आजोबा. हा इथे 3 नंबर. हा यांची दोन मुलं. हो. हे बघा इथे पण आहे रूम, जबरदस्त. आता याने पण सेम केलं. इकडे मॉड्युलर किचन आहे यांचा. हा मॉड्युलर किचन दिसतोय, हा. परंतु इथे चूल तशा तशी आहे बघ. चूल पण साबूत ठेवलेले आहे. आमची आजी पण कोकणामध्ये एक आहे, किंवा गावाकडे चूल असेल ना, तर त्याची जेवण बनवायची पद्धत वेगळीच असते, म्हणजे चव वेगळीच लागते.
आणि गरम पाणी तर लागतच लागतं चुलीवरचं. त्याच्यावर इकडे मागच्या साईडला बघशील तर सर्व इकडे असू दे, काय हरकत नाही. ओरिजिनल आपण दाखवतोय आपण. हो, इकडे वॉशिंग मशीन पण आहे. आता सध्या म्हणजे जग बदलत चाललंय. हो, स्टोरेज रूम वगैरे बनवलं इकडे सर्व. काकीचा फोटो येऊन दे, काकीची मुलाखत घे. इकडे बसण्यासाठी वगैरे काकी मुंबईलाच असते खूप वर्ष इकडे. आणि आपले हे सगळे मंडळी मला वाटतं मालाडलाच राहतात. मालाड, सांताक्रूज, पनवेल आणि जास्त करून मालाड राहतो आम्ही. ओके, आपापाड्याला. आपापाडा, शिवाजीनगर. पण एक नंबर आहे मंडळी, जबरदस्त. आणि देवाकडे प्रार्थना करतो की असं सर्व कुटुंब एकत्र राहणं गरजेचं आहे. अशी घरं क्वचित आहेत. तुमच्याकडे असेल ना तर कमेंटमध्ये सांगा कुठल्या कुठल्या गावामध्ये. तर यांच्या गावामध्ये साधारण 2 का 3 घरं अशी आहेत. म्हणजे याच्या वाडीमध्ये 2 ते 3 घरं आहेत. आमची वाडी देवड्यामधील गवळवाडी. त्या वाडीमध्ये साधारण 3 घरं आहेत. ओके, 2 साचे आणि एक मोर आहे. ओके, 3 घरं आहेत. आणि तसंच आपला एक मित्र आहे भांबेडचा, तर ते यांचे नातेवाईक आहेत, मंगेश चिल्ले म्हणून. भांबेडमध्ये पण मोठं घर आहे, चिल्ले परिवार. त्यांचाही खूप मोठं आहे. हा, एका जमलं कधी तर नक्कीच मी त्यांचं पण शूट करीनच, दाखवेन जगासमोर आणून. सगळ्यात म्हणजे भांबेडमध्ये प्रसिद्ध आहेत ते. हो, चिल्ले परिवार. चिल्ले परिवार आपला. आणि शरद बोलला जसं मंगेश, त्यांचे जे चुलते आहेत ना, त्यांचे चुलते प्रसिद्ध बैलांसाठी, म्हणजे आपले खिलारी बैल असतात ना, त्यांच्याकडे 101 जोड्या असायच्या. इथे पण मस्त आहे ते घर. आम्ही मगाशी बसलो होतो, बोलत बसलो होतो. 4 नंबर आजोबा. त्यांची इकडे 1 नंबर आजोबा, मस्त आहे एकदम. इथे एक घर आहे. काय म्हणतोस? हे पूर्ण आधुनिक दिसेल. हे जे आमचे काका आहेत हे जास्त गावाला जातात, मुंबईला असतात ना पूर्ण टोटली. त्यामुळे यांचं घर पुन्हा पूर्ण थोडा मॉड्युलर दिसणार पूर्ण. पण हे मुंबईला विकत घ्यायला गेलो तर करोड रुपये पण कमी पडतील. यांचं सर्व मॉड्युलर बनवण्याचं कारण हेच आहे की ते जास्त प्रमाणात नसतात. हे काका आमचे बीएमसी मध्ये आहेत, आपल्या गार्डन खात्यामध्ये. ओके, थोड्या 2 वर्षात रिटायर होते. कुठला वॉर्डला? 3 नॉर्थला. त्यामुळे हे पूर्ण मॉड्युलर बनवून घेतलंय की इकडे कोण जास्त हे करायला नसतं ना, साफसफाईच्या हिशोबाने सर्व तू बघशील टाईल्स वगैरे सगळं एकत्रच बनवलं. हा, जरी आपलं आता एक तुला मगाशी तू जेवताना बघितलंस पूर्ण पंगत असते आपली, सगळे एकत्र कुटुंब. म्हणजे आता आम्ही इथं आलो मुंबईमध्ये ना, पण जेवण आम्ही इथं नाही बनवत. जेवण त्यांच्याकडे, काकांकडे, त्या काकांकडे वगैरे असं एकत्रच. तर एक मला बघायला मिळालं मंडळी की तुम्ही कितीही करा, मुंबईला राहा, कुठे राहा, पण ज्यावेळी सण असतात आपल्या कोकणामध्ये असं एकत्र जेवायचं, पंक्तीमध्ये जेवण ते वेगळंच आहे. हा, म्हणजे त्याला ती चव वेगळीच येते. हा, भले मीठ नसलं तरी तिला ती चव येते. आणि ती सत्य घटना आहे ती. प्रेम असतं आपलं, आपुलकी असतं. बाकी अदरवाईज आपण वर्षभर वेगळ्या ठिकाणी राहतोच ना, मुंबईमध्ये शक्य होत नाही. तरी पण आमची पहिली जे आता काका सांगतील, पहिली जी आमची रूम होते आजोबांचे, म्हणजे आमचे वडील त्यात आजोबा दाखवते, तर ते एकत्र राहायचे. 6 रूम होती. त्याबद्दल जास्त पण माणसाने कितीही कमवलं, मुंबईला लाखो करोड रुपये कमव, पण गावी जे घर असतं ते जे करोडोपेक्षा लाख मुलाचं काय आहे. राबायच्या 10 रूम मध्ये जवळ 10-12 जण असतात. राहायचे तिकडे. त्यानंतर प्रत्येकाने आपापलं नाईट शिफ्टला असायचं, त्याची जागा मिळायची. किंवा आम्ही गावावरून मुंबईला गेलो तरी पण मग प्रॉब्लेम व्हायचा झोपायचा. मग त्यावेळेला काही एवढी दाट वस्ती नव्हती, तर बाहेर बिल्डिंगच्या साईडला वगैरे त्या सुभाष लेनमध्ये राहायचे. पण भारी वाटलं मंडळी. तिकडं उत्कर्ष झाला आता सगळ्यांचा, म्हणजे प्रत्येकाने देवाच्या कृपा मांडा, सर्वांची मेहनत. आता प्रत्येकाच्या मुंबईमध्ये प्रत्येकाचे घर आहे, रूम आहे. फुल नाही पण पाकळी म्हणून तरी आहे. प्रत्येकाचे योगेशचं पण युट्यूब चॅनल आहे, नक्कीच त्याला तुम्ही आहे ना. तुझ्या चॅनलचं नाव काय? माझं नाव योगेश चाचे म्हणून आहे. 2 चॅनल आहेत. दुसरं एक आहे ती गोष्ट कामाची, त्याच्यावरती आपण गव्हर्नमेंटच्या नोकरी संदर्भात सगळे आपण अपडेट देत असतो, म्हणजे कोणत्या नोकऱ्या आहेत काय, त्याच्यामध्ये सर्व माहिती देत असतो. गोष्ट कामाची. दुसरं आपलं आहे योगेश चाचे. त्याच्यामध्ये आपण सर्व दाखवतो, आपल्या कोकणातील सण वगैरे, शिमगा वगैरे, गणपती सर्व त्यामध्ये आपण दाखवतो. नाही बोल ना. त्याच्यामध्ये आपण आता मुंबईचे जे हे असतात दुकान वगैरे, गणपती पाहिलं असं अगरबत्तीच्या वगैरे, ते तुझेच बघून थोडं आम्ही हे केलं त्यामध्ये. अगरबत्तीच्या लोबान गल्ली
त्याचं काही ना काही चालू असतं आपलं, छंद म्हणून आपण करतो, असं काय प्रोफेशनल म्हणजे बाबा काय त्याच्यातून जास्त इन्कम मिळेल असं नाही, एक आवड म्हणून. आणि आपल्या आठवणी या सर्व मोबाईल मध्ये तुम्ही तेवढ्या स्टोअर नाही करू शकत. तर मंडळी आज मी अचानक भयानक आमचा प्लॅन झाला, संध्याकाळी 6:15 वाजता निघालो, 8:30 वाजता आम्ही साखरपेला पोहोचलो, म्हणजे यांच्या इथे पोहोचलो आम्ही. पण इकडचं आतमधलं जे बघितलं ना, म्हणजे एक अप्रतिम चित्र जे बघितलं घरातलं, ज्या आलो तेव्हा आम्हाला पहिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला आरती मिळाली, गणपती बाप्पाची प्रसाद नैवेद्य मिळाला मस्त आहे की. नंतर मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जेवलो पण. आणि आता आपण एक घर दाखवलं, तर कमेंट मध्ये सांगा मंडळी की अशी म्हणजे वर्षावर कुठलीच नसते, सणाची वर्षावर कुठली ज्यांना ज्यांना यथाशक्ती होईल त्याने पुढे व्हायचं, थोड्या मागे ज्याला ऍडजस्ट होईल तसं करत आम्ही एकत्र सण साजरा करतो. ही महत्वाची गोष्ट आहे. आता माझे वडील रिटायर झालेत बीएमसी मधून, ते अगोदर येतात, दरवर्षी पुढे येतो, नंतर बाकीचे गौरीचे गणपती 11 दिवसाचा असतो, प्रत्येकाला 11 दिवस सुट्टी मिळू शकत नाही. प्रायव्हेट काय प्रायव्हेट जॉब आहेत असं आहे, पण आपण 2 दिवसासाठी तरी येणार. खूप मस्त आहे, एक नंबर घर, मला बघून आवडलं आणि माझ्यासाठी अविस्मरणीय, कारण की वाटलं पण नव्हतं, असं मी विचार पण नाही केला होता की असू शकेल. पण असं माझ्या बहिणीचं घर आहे उन्हाळ्यावर, म्हणजे एक कनेरी गावात पण थोडी, आमच्या वाडीत पण थोडी घरं आहेत तशी अजून साधारण, त्या प्रकारे चालू आहे. तिच्या पण घरी मी गेलो तेव्हा तिथे 13-14 बिराड एकत्र असत सेम. हा माझ्या मोठी बहीण आहे ना, तिचं उन्हाळ्यावर म्हणजे आपल्या गंगा येते ना राजापूरला, हा तिकडे. पण आपल्या कोकण आपल्या साईडला आहे ना, संगमेश्वर राजापूर या साईडला आहेत तसे, म्हणजे एकत्रित जास्त प्रमाणात आहेत. वर्षावरचा प्रश्न तेवढा येत नाही, कारण सगळे मिळून जुळूनच सण साजरे. वर्षावरपेक्षा हे मस्त एकत्र, वर्षावर मजा येत नाही, म्हणजे मग ते तू कर मी कर हे कर, मग कोण नाही मिळत, आपुलकी आणि प्रेम तेवढं राहत नाही. तसं आपण इकडे करायचं म्हणून करायचं, मजा येत नाही एवढी. आपला तसा विषय नाही. मस्त वाटलं. नेक्स्ट टाइम पुन्हा सकाळचं मी शूट करेन, वेळ भेटला. उद्या सकाळी हो, उद्या सकाळी मला 6:30 वाजता जायचं आहे, कारण की आपलं कुक्कुटपालन असल्यामुळे पॉसिबल होत नाहीये. आता सकाळी मस्त शूट केलं आणि यायला पण जायचं मुंबईला. सुनील देखील चांगली माहिती दिली आपल्या काकांना कुक्कुटपालनाविषयी. तसेच आपला फणस आपला देसाई ना, हरिचंद्र देसाई, तर माहिती पाहिजे होती त्यांना. सुनील त्यांचे व्हिडिओ जास्त शूट केल्यामुळे मला जास्त माहिती होती. तसंच आपलं हे असं कुठं आहे घर आहे, तर तू शिमग्याला आला असं तुला जास्त अजून शूट करायला मिळेल. यस बॉस, पालखी नक्कीच. नृत्य त्याप्रमाणे खुणा काढणं आहे ना, प्रकार असतो. तर म्हणजे कमेंट मध्ये सांगा की कसं वाटलंय तुम्हाला हे घर. हे योगेशचे काका आहेत. कुपरमध्ये होते, सेवानिवृत्त. कुठे होते? कुपर हॉस्पिटलमध्ये. कुपर हॉस्पिटलमध्ये सेवानिवृत्त. किती 2-3 वर्ष झाले ना? 3 वर्ष झाली. कुपरमध्ये होते. आता गावी आहेत. आता गावी आहे. आता गावी दिवस मस्त, एक नंबर. जेवढं बोलेल जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे. हे बघा, हे एक खरं सुख आहे. हे बघा, हे दोघं मित्र आहेत, जय वीरू. पण एक सांगायचं म्हटलं तर हे जे सुख आहे ना, हे तुम्हाला विकत पण मिळणार नाही. आणि हे असं बसण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करून लांब जातात, पण हे खरं घरामध्ये दिलेली देणगी आहे देवाने कोकणी माणसाला, एकत्र असं बसायचं पाळण्यामध्ये. हे सुख पुन्हा मिळणार नाही. आणि म्हणतात ना की जन्म घ्यावा तर कोकणात घ्यावा. ते खरं आहे. ते हे भले किती काही होते, अडचणी होते, भांडणं होते, बाबा घर इकडचं तिकडं झालं तरी, पण हे जे बसणं आहे ना, हे वेगळंच आहे खरं बघायला गेलं तर. तू मला घर दाखवलं तुझं आणि एक रूम दाखवला, त्यासाठी मनापासून धन्यवाद बाबा. थोडासा तर वेळ कमी पडला, तर रात्रीची वेळ असल्यामुळे थोडे कामं चालू होते. तर तुला मी पुन्हा निमंत्रण देतो, आपल्या शिमग्याला येतो. यस, नक्कीच येणार. गावचं एकदम प्रसिद्ध असं आपलं खुणा काढणं हा जो प्रकार आहे, पालखी खुणा काढते, ते आपण नक्की शूट करू. नक्की नक्की. थोडंसं आपली महिला मंडळ हे करणार आहे. गणपती आहे ना, उद्या गणपतीचं विसर्जन आहे. तेवढं आपलं पारंपरिक टिकरी नृत्य किंवा फुगडी नृत्य दिसेल, ते पण थोडंसं घ्यायच्यामध्ये.
फोटो